साकोली येथील मामा गॅरेज जवळ गाडी चालवत असताना चालक नियंत्रण बिघडून रात्री काल 12 वाजता हायवेवर डिवायडर तोडून गाडी पलटली. त्यात 2 ठार झाले व 3 जखमी झाले आहेत. सविस्तर वृत्त असे की गाडी नंबर MH40BG 2660 च्या चालक व इतर पाहुणे मंडळी लग्न लावण्याकरिता पळसगाव सोनका येथे गेले असता वापस येताना काही महिलांना लाखांदूर रोडवर घरी सोडून दिले व लगेच परत येत असताना साकोली येथील मामा गॅरेज जवळ हायवेवर गाडी नियंत्रण बिघडल्यामुळे डाव्या साईडवरून उजव्या बाजूला डिवायडर तोडून गाडी पलटली. दोघांचा मृत्यू झाला. त्याच्या संदीप श्रावण कुरसुंगे वय 25 वर्ष राहणार साकोली, सारंग मारुती कुंद्रेवार वय 25 वर्ष गजानन महाराज मंदिर सेंदूरवापा यांच्या जागेत मृत्यू झाला. तर कुणाल ठाकरे 19 वर्ष राहणार सेंदूरवापा यांच्या नागपूर येथे रवाना करण्यात आले. तर प्रणय हरिदास बैगारी 25 वर्ष गणेशवाड साकोली, विशाल देवेंद्र वाघाडे गणेशवाड साकोली हे किरकोळ जखमी असून चांगल्या अवस्थेत आहे. पोलीस स्टेशन यांनी तात्काळ चौकशी केली व समोरचा तपास पोलीस निरीक्षक रमाकांत कोकाटे